ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महायुती सरकारमुळे हिंजवडी येथील 37 IT कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या 58,000 नोकऱ्या जाणार आहे. सरकारनं एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात आणलेला नाही. राज्य सरकारनं 10 जूनपर्यंत या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा युवकचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला. तेलपणन कंपन्यांशी इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक LPG गॅसच्या दरात प्रति युनिट 69 रुपये 50 पैशांनी कपात केली आहे. दिल्लीमध्ये LPG गॅस सिलेंडरचे दर 1,676 रुपये राहील असं भारतीय तेल महामंडळ कंपनीनं सांगितलं आहे. कोलकात्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात 72 रुपयांनी, मुंबईत 69 रुपयांनी तर चेन्नईत 70 रुपये 50 पैशांनी कपात केली असून आजपासून नवीन दर लागू होतील. पहिल्या रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांना देण्यात आला. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार काल रात्री नाशिकच्या पंचवटी इथं गोदाघाट प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि महादक्षिणा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नसल्याचं पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद उच्च न्यायालयात कबूल केलं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यावेळी पाकिस्तान सरकारनं न्यायालयाला हे सांगितलं. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही तर पाकिस्तानी लष्कर या भागात का जातात असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी सरकारला विचारला. पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघातात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला काल पुणे पोलिसांनी अटक केली. शिवानी हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. शिवानी हिला आज पुणे न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी गुन्हे शाखेनं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या 2 महिला परिचारिकांनाही चौकशी केली आहे. ईशान्य भारतात आणि पश्चिम बंगालमध्ये पुढल्या 6 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बिहार, झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही पुढल्या 4 दिवसात पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.